मनरेगा योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी व विहीर खोदकामाचे अनुदान द्या, बिरसा फायटर्सची मागणी। गटविकास अधिकारी शहादा यांना बिरसा फायटर्सचे निवेदन। नंदुरबार प्रतिनिधी। मनरेगा योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी 26,800 रुपये व शौचालय बांधकामासाठी 12,000 रुपये व विहीर खोदकामासाठी 3,99,000 रुपये अनुदान लाभार्थ्यांस मिळावे, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार बावरा, लोहाराचे सुरेश पवार, टुकीचे दिलीप मुसळदे, रामदास मुसळदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। घरकुल योजना म्हणजे केंद्र सरकारकडून गरीब कुटुंबांना घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे होय। ज्यांचे कच्चे घर आहे किंवा जी लोक बेघर आहेत, अशांना या योजनेतून घर बांधण्यासाठी सरकार आर्थिक सहाय्य करते। या योजनेतून घरकुल लाभार्थ्यांना 1,20,000 रुपये घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते व मनरेगा योजनेअंतर्गत 26,800 रुपये व शौचालय बांधकामासाठी 12,000 रुपये अनुदान दिले जाते। शहादा तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांचे घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही मनरेगा योजनेअंतर्गत 26,800 रुपये व शौचालय बांधकामासाठी 12,000 रुपये अद्याप मिळाले नाही। म्हणून घरकुल बांधकामासाठीची मनरेगा योजनेअंतर्गत 26,800 रुपये व शौचालय बांधकामासाठी 12,000 रुपये मिळावेत। तसेच स्वतःच्या खाजगी खर्चातून व उसरवारीने पैसे घेऊन काही लाभार्थ्यांनी विहीर खोदली आहे, अशा सर्व लाभार्थ्यांस विहीर खोदकामासाठी 3,99,000 रुपये अनुदान मिळावे, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून शासनाकडे करण्यात आली आहे। घरकुल लाभार्थ्यांना मनरेगा योजनेअंतर्गत 26,800 व स्वच्छालयासाठी 12,000 रुपये असा अनुदान दिला जातो। तो अनुदान अद्याप शहादा तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना दिला गेला नाही आहे, म्हणून हा अनुदान तातडीने देण्यात यावा। काही सर्वसामान्य घरकुल लाभार्थी आहेत, त्यांनी उसने पैसे घेऊन स्वतःचे पैसे खर्च करून घरकाम केलेलं आहे, घर पूर्ण बांधलेलं आहे, तरीसुद्धा शासनाकडून हा निधी मिळालेला नाही आहे। शहादा तालुक्यात मनरेगा योजनेअंतर्गत एकूण 500 पेक्षा अधिक विहीर मंजूर झालेले आहेत। या विहीर खोदकामासाठी शासनाकडून लाभार्थ्याला 3,99,000 रुपये अनुदान दिलं जातं। यापैकी एकही रुपया अद्याप लाभार्थ्याला दिला गेला नाही आहे। त्यामुळे हे जे लाभार्थी आहे यांनी स्वतःच्या खर्चातून उसनवारी पैसे घेऊन